नमस्कार मित्रांनो, मी आता इलाय श्रीकला हस्ती तर वरती इल्यावरती ना असं व्ह्यू दिसतं पूर्ण. म्हणजे समोर नंदी आहे ना, त्यांच्या समोरच एक अजून समोर एक मंदिर आहे छोटासा. ते एक मला जाऊ नाही भेटत आहे त्या मंदिरात ना दुर्गा. नमस्कार मित्रांनो, मी आता इलाय श्रीकला हस्ती मंदिर म्हणणं आंध्र प्रदेशमध्ये. पण आत मोबाईल नाही अलाउड. मग मी आता काल दर्शन केलं तिकडे आणि आता वर जाते असा तर बाजूकच एक हिल तर एक छोटंसं असंच व्ह्यूसाठी. बाकी दर्शन वगैरे आपण काही व्हिडिओत नाही दिसायचा. चला तर मग जाऊया. इथून पण एक गेट आहे, म्हणजे इथं आत जाऊ 4 गेट आहेत आणि पुढे एक नवीन एक कसा मुख्यद्वार बनवतात वाटतं, काहीतरी चालू आहे त्यांचं तिथं. म्हणजे नवीन गेट तर मोठा दिसता ना आता वैसर 4 गेट आहेत. 4 एकासाठी 2 गेट आहेत, ह्यासाठी 2 गेट आहेत, ज्यासाठी मी लॉजवर राहतो इथे. तर तुम्हाला आता वरती गेल्यावर दाखवते व्ह्यू कसं दिसतं, पूर्ण मंदिरं दाखवू शकते. त्यांना म्हणजे मंदिराच्या आतनं पण वरती जे शिवची जी मूर्ती बनवलेली आहे ती पण दिसतं. चला तर आहे ना. चालू होतात आपले शिडी चालू होता वरना पायरे जाऊ वरती त्या हिलवर. आणि आपण ना जवळना मंदिर तुम्हाला दाखवू शकते. जे हे मध्ये दिसता तर मेन गाभारो आहे सर मंदिराचं. आणि जो आपण पुढे तो गेट हा तो एक गेट, त्याच्यानंतर हा एक गेट हा, इथून एक गेट आठ हा आणि मागून पण एक गेट. असे 4 गेट होते सर जाऊ. आता वरनं मग एवढं काही समजत नाही, काल एकदाच गेलं त्यामुळे एवढं काही माहिती नाही. आपण संध्याकाळ झाली आहे, परत बंद झालं तर मग वरनं पण दिसता नाही. पटपट जावे सगळे रिटर्न पण येतात. ते दगड खूप ठिकाणी ठेवलेले आहे सर. जेव्हा आपण पायऱ्या चढतो ना तेव्हा दिसतात ते. तर कशा केल्या नाही आता काय माहिती नाही. हे आपण असे फिरायला तेच करतात, पण कशासाठी करतात थोडा काय माहिती नाही. जर तुमका माहिती असत तर कमेंट करा आणि सांगा काय. आता पोचतच दिलं वरती. तर वरती इल्यावरती ना असं व्ह्यू दिसतं पूर्ण. श्रीकला हस्ती पूर्ण शहर याच्यावरनं ह्या ठिकाणावरनं दिसतं पूर्णपणे. आणि आपल्या काहीतून मंदिरचं पण पूर्ण दिसतं. ते आपलं समोरचा तो गाभारो हा समोरच मंदिराचा. आणि एक छोटीशी खिडकी कशी आहे त्यानं आपण हे वरती शिवजीचं मूर्ती बनवलेली आहे तिथे ह्यानं पण दिसतं. आणि मी आता त्या साईडमधनं येईल आहे. आणि इथून आता समोर आहे ना हे पहिलं गेट आहे जो आता दिसता जो दिसता तो पहिलं गेट आहे. त्याच्यानंतर हे दुसरं गेट, त्याच्यानंतर हे तिसरं गेट. त्याच्यासाठी हॉटेल्स पण आहेत, म्हणजे जे हॉटेलमध्ये डायरेक्ट येऊ शकतात त्या गेटने त्यासाठी. आणि हसून एक आत पण एक म्हणजे आपण जेव्हा शिडी करणं स्टार्ट केलं त्यांना पण आपण आत एंट्री घेऊ शकतो. असे ते 4 गेट आहेत. आणि झाली आहे जवळपास संध्याकाळी आता 6:45 झाल्या. कारण आता वरची काहीतरी एंट्री बंद करतात, त्या कन्फर्म माहिती नाही मला. आता बघू, म्हणजे एक तास मी अजून थांबतले, कारण माझ्याबरोबरचे जे गेले आहेत ते खाली आज दर्शनला गेले आहेत. मी काय दर्शनला नाही जाऊ आज, कारण मी काल गेलेले म्हणून आज नाही जाऊ. वर येऊया असंच म्हणून मी आज थोडा वेळ टाईम होतो म्हणून वरती गेले. हो ना, ते वरती पण आहे सर एक छोटे मंदिर आहेत. सर विचारलं एक दोन नाही कशासाठी मंदिर आहेत ते त्यांना पण नाही एवढं माहिती. तुमका तरी वरती मंदिरं कोणते ती माहिती असतं कमेंटमध्ये सांगा. ते माका पण समजत नाही कोणते मंदिराचा म्हणजे म्हणून. हे एक मंदिर आहे शिवजींचं. म्हणजे समोर नंदी आहे ना त्यांच्या समोरच एक शिवजींचं मंदिर आहे. लॉक आता आणि अंधारात दिसत नाही का आत. आपण माका नाही एवढं माहिती.
देवीचा वाटतं एक मंदिर. चला आपण जरा वर जाऊ, तिथपर्यंत जाऊया आणि त्यांना काय मी रिटर्न जाय. तर ते आपण संपू आपलं ब्लॉग छोटंसं आता वरती. पण जेव्हा मंदिराच्या वरती येतो ना तर अजून एक समोर एक मंदिर आहे छोटंसं. ते की मला जाऊक नाही भेटत आहे. त्या मंदिरात आहे ना दुर्गादेवीचं मंदिर आहे. सर नवरात्रीत गर्दी असतं एवढी, इथे कार्यक्रम असतात नवरात्रीच्या टाईमला. समोर एक आपल्या जे नदी दिसतं ना त्या नदीच्या बाजूकच मंदिर वसलेलं. आणि जे सकाळी जेव्हा भक्त येतात ते तर बाजू जेवाची पण सोय आहे म्हणजे एक. तर आपण म्हणजे असं बाहेरनं एक ओव्हरव्ह्यू दाखवतो प्रयत्न केला आहे मी व्हिडिओ. तर बघा आवडलं तर लाईक कमेंट शेअर करा. आणि आहे ना आता मी रात्री तिरुपतीक निघतलो आहे. मग बघू थंयसर तिथपर्यंत जावतो तो ब्लॉग म्हणजे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न बघते जमलं तर. रात्री करतलो जातलो ना त्यामुळे काय एवढा करू भेटतो नाही व्हिडिओ, पण बघू. तर ठीक आहे, धन्यवाद.